17 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गुरुनं सांगितलेलं साधन अनन्यतेनं सांभाळावं. एकदा असं झालं की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेलं. पुढं काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली. तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आलं नाही. तशासारखं आपलं झालं आहे. आपण इथं कशाकरता आलो हेच विसरलेलो आहोत. खरं म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत. ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणं हे आहे. परंतु आपण विषयात पडल्यामुळं परमार्थाची ओळख विसरलो. विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावं अशी आशा करत राहिलो. पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसं मिळणार? आणि जे सुख मिळतं तेही अंती खोटंच ठरतं. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावं तेव्हाच भक्ती करता येते. जिथं विषय विरक्ती झाली तिथंच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो? तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो. म्हणून तो जे सांगेल तसं वागणं यातच आपलं हित असतं. गुरुनं सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते. गुरुनं सांगितलेलं साधन हलकं मानून आपल्या मनानं केलेलं साधन आपल्याला बरं वाटतं. म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखं झालं. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरं असं वाटू लागतं. गुरु तरी नाम हेच सत्य असं सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागतच नसते हे आपल्याला पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य आहे हे अक्षरशः खरं आहे. गुरुनं सांगितलेलं साधन पतिव्रतेसारखं निष्ठेनं पाळलं पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असं मानते, त्याप्रमाणे आपण आपलं साधन सांभाळलं पाहिजे. जो असा अनन्यतेनं वागतो त्यानंच गुरु आज्ञा प्रमाण मानली असं होतं आणि त्यामुळंच त्याला खरं सुख मिळतं. कुठंतरी आपलं प्रेम असावं, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठंतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावं अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेनं आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सगळी अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीनं मिळेल यात शंका नाही. सद्गुरु आज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाण, जानकी जीवन स्मरण. जय जय राम.